आणि आज लाडक्या बहिणींच्या खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाला यायला मला अतिशय आनंदही होतोय। कारण शेवटी या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख एकनाथ शिंदेला तुमच्यामुळे मिळाली, ही सर्व पदांपेक्षा मोठी आहे। आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, त्यावेळेस मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपण सुरू केली। आम्ही देखील गरिबी पाहिली आहे, आमच्या आईची पत्नीची काटकसर पाहिली आहे आणि त्यावेळची परिस्थिती देखील पाहिली। आणि म्हणून मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण सुरू केली, त्याचा उदय आणि जन्म त्यावेळेस झाला। आणि आपल्याला सांगू इच्छितो, कोणी माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। लाडक्या बहिणींनो, अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे। मार्च एप्रिलचा हप्ता पुन्हा वाटप होणार संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। माननीय एकनाथजी शिंदेंनी सांगितलं आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, मात्र लाखो लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नसल्यामुळे त्यांना अपात्र झाले आहे का भीती आहे। पण लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी व्हिडिओ अतिशय महत्त्वाचे असणार आहे, कारण KYC दुरुस्तीनंतर पुन्हा वाटप सुरू झाले होते, पण यावेळेस त्याच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत। जर त्यांना अपात्रच करायचं होतं तर त्यांना पुन्हा पात्र केलं नसतं। ज्यांची KYC चुकली होती त्यांची दुरुस्ती केल्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये त्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे आले होते, मात्र त्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचे पैसे आले नाहीत व त्या लाडक्या बहिणींनी आपल्याला मेसेज करून कमेंट करून सुद्धा सांगितलेलं आहे। कारण KYC दुरुस्ती प्रक्रियेनंतर अनेक लाडक्या बहिणीचे जे पैसे आहे हप्ते सुरू झाले होते, पण यावेळेस त्यांचे पैसे का बंद झालेत। लाखो महिलांचे पैसे अजूनही आले नाहीत। 2,40,00,000 बहिणी पात्र होत्या, ज्यामध्ये 70 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आले होते, अशी सुद्धा बातम्या समोर येत आहे। पण यावेळेस फक्त 50 ते 60% बहिणींना पैसे वाटप झाले आहेत, 50 ते 40% बहिणींना पैसे आलेच नाहीत। एकत्रित मोठ्या संख्येने लाडक्या बहिणींना एवढ्या मोठ्या प्रमाणात अपात्र करू शकत नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही घाबरू नका। महिला व बालविकास विभागाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही चालू आहे। ही महिला व बालविकास विभागाद्वारे चालवली जाते। सर्वसाधारण प्रवर्गातील सर्व पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये थेट आधार लिंक बँक अकाउंटमध्ये DBT द्वारे पैसे मिळतात। आपल्याला सुद्धा माहिती की लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे मिळतात। वाटप थांबलेले आहेत, मात्र संपली नाही बघा। 2 दिवसाच्या गॅप नंतर पुन्हा एकदा वाटप सुरू होण्याची शक्यता आहे, पण जर 2 ते 3 दिवसांनी पैसे नाही आले तर पैसे बंद झाले आहे असं समजायचं आहे। पण समाज कल्याण विभाग, आदिवासी विभाग, त्या विभागाने महिला व बालविकास विभागाला निधी वितरित केल्यानंतर हप्ता येणार असल्याची माहिती सुद्धा पुढे येत आहे। अनुसूचित जाती जमाती म्हणजेच SC ST, ज्यामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने जो शासन निर्णय जारी करून अनुसूचित जाती घटकांसाठी राखीव तरतुदीनंतर जे स्वतंत्रपणे निधी मंजूर केला आहे व SC व नवबौद्ध प्रवर्गातील महिलांना हप्ता या विभागाच्या निधीतून दिला जातो। अशा प्रकारे ही निधी केवळ त्याच प्रवर्गातील महिलांवरती खर्च होईल, त्याची खातरजमा करण्याची निर्देशनं सुद्धा देण्यात आलेली आहे। त्यामुळे DBT द्वारे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे। जे अनुसूचित जाती जमाती विभागाच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत का नाही नक्कीच कमेंट करून सांगा, कारण अनेक लाडक्या बहिणी आहेत की ज्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही। समाज कल्याण विभाग असो, आदिवासी विभाग आहे, SC ST विभाग आहे, ज्यांच्याकडून जी महिला व बालविकास विभागाला निधी मिळते त्यानंतर हप्त्याचं वितरण मोठ्या प्रमाणात पुन्हा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। कारण अनेक लाडक्या बहिणी आहे की ज्यांची KYC दुरुस्ती केल्यानंतर पुन्हा एकदा वाटप सुरू झाले, पण अचानकपणे हे थांबलेलं आहे। म्हणजेच काय, टेम्पररी टेक्निकल इश्यूमुळे हे पैसे थांबू शकतात, पण लाडक्या बहिणींना एवढ्या मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींना बाद करू शकणार नाहीत। कारण सरकारने सांगितलंच आहे लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही। असं जर बंद पडली तर जवळजवळ समजा 2,40,00,000 लाडक्या बहिणीमधल्या आता फक्त 1,77,00,000 लाडक्या बहिणी उरलेल्या आहेत। त्यातील 1 कोटी लाडक्या बहिणींना तरी नीट वितरण झालं आहे का नाही हे प्रश्नचिन्ह आहे। कारण वाटप सुरू झाल्यानंतर महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदितीताई तटकरे लगेच त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगतात की वाटप सुरू झालेलं आहे, हप्त्याचं वितरण किती दिवस राहणार आहे। मात्र ना यावेळेस GR निघाला, ना सोशल मीडियावरती कोणती अपडेट आली। डिरेक्टली लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले, ते सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात खूप मोठ्या दिवसात, म्हणजे 5 दिवस वितरण सुरू राहिलं। त्यानंतर मार्च महिन्याचे पैसे आले, अचानकपणे एप्रिल महिन्याचे पैसे येणे बंद झाले।
तर पूर्णपणे हप्ते येण्यासाठी पुन्हा वितरण सुरू करावेच लागणार आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे. तुमचे देखील हप्ते थांबले आहेत का नक्कीच कमेंट करून सांगा. तुमचा जिल्हा कोणता आहे नक्कीच सांगा. SC ST प्रवर्गातले आहेत का, समाज कल्याण विभाग, अतिविस्त विभागमधले आहेत का, नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. महत्त्वपूर्ण अपडेट जास्तीत जास्त लाभार्थ्यांना शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजना यात्रा चॅनलला फॉलो सबस्क्राईब करा. धन्यवाद.